नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत शिंदखेडा तालुक्यामधून वोड गावामध्ये। या शेतकऱ्यांचे विजेचे तार चोरी झालेले आहेत। बघा, आपण बघू शकतात जवळजवळ 14 खांब्यांवरनं इथून दिनांक 7 तारखेला 7/10/2025 रोजी रात्री ठीक 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास इथं चोरी झालेली आहे। तरी आपण बघत आहात शेतकऱ्यांच्या ऐन हंगाम आहे, रब्बी गहू आणि हरभऱ्याची पिकं म्हणजे पेरणी झालेली असताना इथं या शेतकऱ्यांना पाणी नाही आहे आणि जगावं तर कसं जगावं, शेतकऱ्यांनी कोणाच्या सहाऱ्याने जगावं। आपण बघत आहात जास्त अतिवृष्टी झाली, त्या शेतकऱ्यांचे पण हाल झाले। परत इथं जेमतेम पाणी होता आणि या ठिकाणी त्यांनी हरभरा पेरणी केलेली होती, पण 7 तारखेला त्यांचे तार चोरीला गेल्याने त्यांच्यावर आज अकस्मात अशी एक वेळ आलेली आहे। आबा, काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणे का मरणा पडी झाला आज हा विलास नाही त्याले। बरोबर, काय करा ना आम्ही का कर्जबाज मारा ना का बरोबर बरोबर साहेब त्या रावण्या करा ना का बरोबर बरोबर कोण्या काय करा ना या आमना ते 50-50 60 हजार रुपये टाकेले तर आणि अगो पहिलेच पाणी ना तुटकाळा मग काय करा ना आम्ही सांगा ना तुम्ही। म्हणजे शेतकऱ्यांकडे पडलेला एक मोठा प्रश्न आहे की जगाव कसं, म्हणजे हरभरा पेरणी झालेला इथं बघून घ्या तुम्ही। हा पेरणी झालेली, पण त्याला पाणी सोडायसाठी त्यांच्याकडे वीज तयार नाही। एकीकडे माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणतायत की सौर ऊर्जा राबवा, परंतु इथं शेतकऱ्यालाच संरक्षण द्यावं लागणार आहे। शेतकरी इथं सुखी नाही आहे खऱ्या अर्थानं। आज म्हणजे जीवन मरणाची झुंज या शेती मातेवर त्यांना करावी लागत आहे। तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना देखील माझी एक विनंती आहे की हे ज्या काही चोऱ्या आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये जास्त होत आहेत आणि तालुका म्हणजे आमच्या शिंदखेडा तालुका आहे, खूप यावर्षी रिपरिप पावसाने उत्पन्न गेलेला आहे। हाती तोंडाशी आलेला घास हा गेलेला आहे आणि आज रब्बीमध्ये जर शेतकऱ्यांनी या जमिनीमध्ये आपलं बीज टाकलेलं आहे, ते देखील उगवायसाठी त्यांच्याकडे वीज उपलब्ध नाही, तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। तर मी नळढाणा परिक्षेत्रामधील निकुम साहेब यांच्याशी मी संपर्क केलेला आहे आणि मी त्यांना सांगितलं आहे आबा 21 तारखेपर्यंत या शेतकऱ्यांना तार जोडणी जर झाली नाही तर आम्ही तिथं मोर्चे घेऊन येऊ। तर त्या ठिकाणी आपण जाणार आहेत। तर तुम्ही त्या दिवशी यायचंय की आपल्याला तेव्हाच आपल्याला तार मिळणार आहेत। आणि तुम्हाला त्या रात्री असं काय वाटलं का, कोणावर संशय वगैरे आहे का इथं? कोणावर नाही, आम्ही काय बरोबर काय सांगू साहेब। म्हणजे रात्री शेतात तर काही झोपू शकत नाही माणूस, तर अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे। बघा, आपण इथून इथपर्यंत आहे, दाखव बघ 2 मिनिटं। हा बघा, इथून हे अशी पूर्ण लाईन आहे, या ठिकाणाहून इकडं पूर्ण पोल गेलेले आहेत। तरी मी संबंधित MSCB नळढाणा यांना सांगू इच्छितो की लवकरात लवकर या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला मार्गी लावावा। आणि ना तुम्ही काय म्हणताय, त्या रात्री तुम्हाला काय थोडंफार माहिती आहे का बुवा? त्या रात्री पाऊस पडला होता का? कोणावर संशय बी नाही। बरोबर हा बरोबर ठीक आहे। तर आपल्याला 21 तारखेपर्यंत नाही भेटलं तर आपण MSCB गाठणार आहोत। धन्यवाद।